Good morning, my all dear childrens. Yesterday we have begin new lesson 1.4 Be Smart. यशस्वी बना नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण की कशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये ध्येय निश्चित करणे सोपे वाटत असले तरी ते कितीक जणांसाठी कितीक लोकांसाठी ते अतिशय काय असते आव्हानात्मक असते याविषयी आपण माहिती घेतली. बी स्मार्ट म्हणजे जो स्मार्ट वर्ड आहे हा या ठिकाणी शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा फुल फॉर्म आता आपण पुढे बघणार आहोत. जसं की मागच्या तासिकेला आपण पाहिलं की सेटिंग गोल्स मे appear easy but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided is the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5 steps approach. बघा की ध्येय निश्चित करणे सोपे वाटत असले तरी कित्येक लोकांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. याविषयी देखील आपण मागच्या तासिकेला माहिती घेतली. त्याच्यानंतर मात्र आपलं जे जीवन आहे त्या जीवनात काय मिळवायचे हे प्रत्येकाने ज्याने त्याने ठरवायचे असते. ध्येय साध्य करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ज्ञ लोक सांगतात, सल्ला देतात. त्याच विषयी आज आपण प्रत्यक्षात माहिती घेणार आहोत. कारण मागच्या तासिकेला आपण याच ठिकाणी थांबलो होतो की ध्येय अचीव करायचं असेल, ध्येय साध्य करायचं असेल, ध्येय प्राप्त करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा मार्ग स्वीकारावा असे जे एक्सपर्ट्स आहेत, असे जे तज्ज्ञ लोक आहेत ते तज्ज्ञ लोक या ठिकाणी सल्ला देतात. तेच आपण आज किंवा शिफारस देतात तेच आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ते 5 टप्पे कोणते आहेत की स्मार्ट गोल्स आहेत, म्हणजे स्मार्ट ध्येय आहेत. तीच आपण आज प्रत्यक्षात बघणार आहोत. आणि याच्या आधीच आपण स्मार्ट मीन्स व्हॉट याविषयी थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे, परंतु आज आपण त्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. बघा या ठिकाणी पेज नंबर 22 ज्या ठिकाणी आपण कालच्या तासिकेला थांबलो होतो तिथून आपण कंटिन्यू आज बघणार आहोत. स्मार्ट गोल्स. बघा या ठिकाणी स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. म्हणजे जी स्मार्ट गोल्स आहेत, म्हणजे जी स्मार्ट ध्येय आहेत, ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी काय आहे मेथडॉलॉजी आहे, विचार पद्धती आहे. म्हणजेच मेथडॉलॉजी म्हणजे काय, पद्धतीशास्त्र किंवा पद्धत असेही म्हणतात. पद्धतीशास्त्र किंवा पद्धत असेही म्हणतात. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग म्हणजे विचार दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस म्हणजे यश, आणि रिच मीन्स व्हॉट, पोहोचणे. म्हणजे स्मार्ट गोल्स, स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड्स. म्हणजेच स्मार्ट ध्येय म्हणजे काय, स्पेसिफिक. हे तर आपण कालच्या मागच्या तासिकेला देखील याविषयी आपण माहिती घेतलीच आहे की स्मार्ट म्हणजे काय. एस स्टँड फॉर स्पेसिफिक मीन्स विशिष्ट. एम स्टँड फॉर म्युजरेबल मीन्स व्हॉट, मोजता येण्याजोगा. अँड ए स्टँड फॉर अचिवेबल, प्राप्त करण्यायोग्य. अँड आर स्टँड फॉर रिअलिस्टिक, वास्तववादी. अँड टाईम बाउंड, टी स्टँड फॉर टाईम बाउंड, कालमर्यादित. म्हणजेच की जे तज्ज्ञ लोक आहेत ते तज्ज्ञ लोक ज्या 5 टप्प्यांचा स्वीकार करावा असे तज्ज्ञ लोक शिफारस करतात, सांगतात. ती 5 ध्येये कोणती आहेत, स्मार्ट आहेत. जे आता आपण नुकतीच त्यांविषयी माहिती जाणून घेतली की स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, विशिष्ट. एम म्युजरेबल, मोजता येण्याजोगा. अचिवेबल, प्राप्त करण्यायोग्य. रिअलिस्टिक, वास्तववादी.
अँड टाईम बाउंड, काल मर्यादित. म्हणजेच यांविषयी आज आपण सविस्तरपणे काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. म्हणजे जे तज्ज्ञ लोक आहेत ते तज्ज्ञ लोक जे 5 टप्प्यांचा मार्ग स्वीकारावा असे तज्ज्ञ लोक शिफारस करतात, सल्ला देतात. त्या 5 ध्येयांविषयी आता आपण प्रत्यक्ष काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. बघा या ठिकाणी ते स्मार्ट गोल्स कोणते आहेत, तिथं आपण याच्या आधीच पाहिलेली आहेत स्मार्ट गोल्स. बघा त्यांविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया की स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्पेसिफिक व्हॉट, रुब्रिक. रुब्रिक म्हणजे काय, रुब्रिक मीन्स व्हॉट, लाल अक्षरांतील मथळा असाही त्याचा एक अर्थ होतो. रुब्रिकचा एक अर्थ काय होतो, लाल अक्षरांतील मथळा, हा एक असाही अर्थ होतो. दुसरा अर्थ जो आपण या ठिकाणी घेणार आहोत, दिशादर्शक किंवा मार्गदर्शक सूची. दिशादर्शन किंवा मार्गदर्शक सूची. अँड स्पेसिफिक म्हणजे काय, निश्चित. या ठिकाणी स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते, ती या ठिकाणी खाली दिलेली आहे. म्हणजे जे स्मार्ट ध्येय आहेत त्यांची एक मार्गदर्शक काय असते, सूची असते आणि ती खाली या ठिकाणी दिलेली आहेत. आणि आता आपण स्मार्ट जे गोल्स आहे, ध्येय आहे, त्याच्याविषयी या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. बघा या ठिकाणी फर्स्ट स्मार्ट गोल्स, स्पेसिफिक मीन्स व्हॉट, याच्या आधीच आपण याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. स्मार्ट, एस स्टँड फॉर स्पेसिफिक मीन्स व्हॉट, निश्चित तपशील असलेला. स्पेसिफिक मीन्स व्हॉट, निश्चित तपशील असलेला. फर्स्ट इट इज अ स्मार्ट गोल्स. बघा या ठिकाणी स्पेसिफिक involves identifying a specific area for improvement. Improvement means what? Improvement म्हणजे काय? Improvement means सुधारणा. Involve समावेश, यात समावेश असाही त्याचा अर्थ होतो. Involves समावेश. and identifying means what? ओळख. Identifying म्हणजे काय? ओळख. and specific निश्चित, एरिया क्षेत्र किंवा विभाग असं आपण म्हणतो. इन्व्हॉल्व आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात काय घेतला जातो, शोध घेतला जातो किंवा समावेश केला. म्हणजे जे स्पेसिफिक ध्येय आहे त्याच्यात काय केलं जातं की सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट जो एरिया आहे, क्षेत्र आहे किंवा विभाग आहे, यात त्याचा काय घेतला जातो, शोध घेतला जातो. कशात, स्पेसिफिक जे गोल आहे, जे ध्येय आहे, त्या ध्येयामध्ये काय केलं जातं, स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेला. कारण सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. स्पेसिफिक निश्चित, एरिया क्षेत्र, रिफाईन म्हणजे या ठिकाणी आपण त्याचा अर्थ शुद्ध असं घेऊ शकतो. अचिव्हमेंट म्हणजे काय, अचिव्हमेंट मीन्स यश किंवा कामगिरी असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. गोल म्हणजे ध्येय. गोल मीन्स व्हॉट, ध्येय. बघा या ठिकाणी द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजे क्षेत्र जितके अधिक तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय काय होऊ शकते, अचीव होऊ शकते, साध्य होऊ शकते. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. की क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय काय होऊ शकते, अचीव होऊ शकते, साध्य होऊ शकते, प्राप्त होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टवर्ड्स द गोल. पॅरामीटर्स मीन्स व्हॉट, गटके असंही म्हटले जाते त्याला, किंवा मापदंड. पॅरामीटर मीन्स व्हॉट,
मापदंड असा त्याचा अर्थ होतो. टवर्ड्स म्हणजे च्या पलीकडे किंवा च्या दिशेने किंवा च्या पलीकडे. टवर्ड्सचा अर्थ काय? च्या पलीकडे किंवा च्या दिशेने. इट मेक्स इट इझियर म्हणजे काय? सोपे. टू सेट म्हणजे स्थापित करणे. पॅरामीटर्स घटके किंवा मापदंड. अँड वर्क टवर्ड्स द गोल्स, की यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे होते. यानुसार म्हणजे की क्षेत्र जितके जास्त तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय काय होऊ शकते? साध्य होऊ शकते. आणि यामुळे पॅरामीटर ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे इझियर होते, सोपे होते. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ. फॉर एक्झाम्पल मीन्स उदाहरणार्थ. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. त्याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. स्पेसिफिक जे गोल आहे त्याचं. बिल्डिंग म्हणजे इमारत. एक्झॅक्टली म्हणजे काय? नेमके, नक्की किंवा तंतोतंतपणे असं आपण म्हणतो. एक्झॅक्टली, नेमके असाही एक अर्थ त्याचा होतो, किंवा नक्की किंवा तंतोतंतपणे. कॅपॅसिटी म्हणजे काय? क्षमता असंही आपण म्हणतो. रिक्वायर्ड आवश्यकता, गरज. स्ट्रेच म्हणजे काय? ताणणे किंवा ताणून असाही त्याचा अर्थ होतो. त्याचं एक या ठिकाणी उदाहरण दिलेलं की फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. की उदाहरणार्थ, एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल यांबद्दल माहिती असणे गरजेचे असते, आवश्यक असते. म्हणजे स्पेसिफिक गोल आहे, स्पेसिफिक ध्येय आहे की निश्चित तपशील असलेला हे गोल आहे. स्पेसिफिक म्हणजे काय? निश्चित तपशीलच असलेला. त्याचं एकदम बेस्ट या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल यांबद्दल माहिती असणे आवश्यक असते. म्हणजे हा निश्चित तपशील आहे की एखादे घर बांधायचं आहे आणि ते घर किती कॅपॅसिटीचे हवे, किती क्षमतेचे हवे आहे आणि ते बांधताना किती कालावधी लागेल यांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे याचा अर्थ काय? की निश्चित तपशील असलेला. आता एखादं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे, ते का आपण आयुष्यभर पूर्ण करत राहू का? एक ठराविक कालावधी असेल आणि त्या ठराविक कालावधीमध्ये ते स्वप्न, ते ध्येय, ते लक्ष्य, ते उद्दिष्ट आपल्याला काय करावं लागेल? पूर्ण करावं लागेल. नाही तर काही ना काय वाटलं असेल की माझं स्वप्न आहे की भविष्यामध्ये मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, टीचर व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे. हे स्वप्न आहेत, हे ध्येय आहेत. मग हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात काय करावं लागेल की एक ठराविक कालावधी निवडावा लागेल, एक ठराविक पिरियड आपल्याला ठरवावा लागेल की पुढील 10-12 वर्षामध्ये मी हे माझं जे ध्येय आहे, माझं जे स्वप्न आहे, ते स्वप्न मी काय करेन? पूर्ण करेन या कालावधीमध्येच. आणि याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे, आवश्यक आहे. असं नाही होऊ शकत ना की आपण एखादं ध्येय, एखादं स्वप्न आपण पाहिलं आणि ते आपण मरेपर्यंत पूर्ण करत राहू. याला काहीच अर्थ नाही. म्हणून निश्चित तपशील असलेला म्हणजेच हे स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची आहे. स्पेसिफिक, एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल यांविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक असते. इट इज अ फर्स्ट स्मार्ट गोल्स. स्पेसिफिक कळाला का? मग स्पेसिफिक इट इज की ठराविक कालावधीमध्ये आपल्याला आपण ठरवलेलं, आपण पाहिलेलं, आपण लक्ष्य, टार्गेट असलेलं जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला ठराविक कालावधीमध्ये काय करावं लागेल? पूर्ण करावं लागेल. याचाच अर्थ स्पेसिफिक म्हणजेच निश्चित तपशील असलेला. त्याच्यानंतर नाव नेक्स्ट वन. फर्स्ट स्मार्ट गोल्स, एस स्टँड फॉर स्पेसिफिक. नाव नेक्स्ट वन, एम स्टँड फॉर म्युजरेबल. म्युजरेबल म्हणजे काय?
मोजता येण्याजोगा, की जे आपण काउंट करू शकतो, जे आपण मोजू शकतो असं गोल. म्युझरेबल म्हणजेच मोजता येण्याजोगा, म्हणजे जे आपण मोजू शकतो असे. बघा या ठिकाणी क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग म्हणजे काय? मापन करणे. क्वांटिफाईंग मापन करणे किंवा मोजमाप करणे. अँड प्रोव्हाइड्स म्हणजे काय? प्रोव्हाइड्स मीन्स व्हॉट? उपलब्ध. प्रोव्हाइड्स मीन्स उपलब्ध. स्पेसिफिक निश्चित. ट्रॅक म्हणजे मार्ग. प्रोग्रेस म्हणजे प्रगती. अगेन्स्ट विरुद्ध. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स, की ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे आपल्याला विशिष्ट जे मार्ग आहेत ते मार्ग आपल्याला तयार करता येतात. की क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स, म्हणजे ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील ध्येयाचे परिमाण. म्युझरेबल म्हणजे ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. की क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स, की ध्येयाचे परिमाण निश्चित असेल तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. आता ध्येय निश्चित असेल तर त्या ध्येयाच्या दिशेनेच आपण वाटचाल करतोय का? ध्येयाच्या दिशेनेच आपण जात आहोत का? याचं मापन आपल्याला करता येतात आणि त्यामुळे विशिष्ट जे वेज आहेत, जे मार्ग आहेत ते मार्ग देखील आपल्याला आखता येतात. ध्येय निश्चित असेल तर साहजिकच आहे आपण त्या दिशेनेच जात आहोत का याचंही आपण काय करू शकतो? मूल्यमापन करू शकतो, मोजमाप करू शकतो, म्हणजे प्रगतीचे मापन करू शकतो. की आपण ध्येयाच्या कुठपर्यंत पोहोचलो आहोत, की आपण ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत का अजून लांब आहोत, म्हणजेच प्रगतीचे मापन करण्याचे आपल्याला विशिष्ट मार्ग आखता येतात. These makes it easy to benchmark performance throughout the goals period, including areas to improve. Improve म्हणजे काय करणे? सुधारणा करणे. Improve means what? सुधारणा करणे. And benchmark म्हणजे काय? मानक असे म्हणतात. बेंचमार्क मीन्स व्हॉट? मानक. मानक. परफॉर्मन्स कामगिरी. थ्रूआउट म्हणजे काय? संपूर्ण, सर्वत्र. गोल ध्येय. पिरियड कालावधी. इन्क्लुडिंग समावेश. इन्क्लुडिंग मीन्स व्हॉट? समावेश. इम्प्रूव्ह सुधारणा. दीज मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल्स पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह, की त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे बेंचमार्क ठरवता येतात, तसेच सुधारणेच्या संधीही शोधणे सोपे होते. केव्हा? की ध्येयाचे परिमाण निश्चित असेल आणि प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग जेव्हा आपल्याला आखता येतात त्यावेळेस ध्येयपूर्तीचे संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे आपल्याला बेंचमार्क डिसाईड करता येतात. तसेच ज्या इम्प्रूव्ह आहेत म्हणजे ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणेच्या संधीही शोधणे काय होते? सोपे होते. त्याचंही या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की while playing football one's exact role and position has to be clearly defined. क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे. क्लिअरली म्हणजे काय? स्पष्टपणे. डिफाईन म्हणजे व्याख्या असंही त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. बघा या ठिकाणी त्याचं उदाहरण की while playing football one's exactly role and position has to be clearly defined. रोल म्हणजे भूमिका, पोझिशन म्हणजे काय? स्थान. की फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते. आता एखादा खेळ आहे म्हणजेच फुटबॉल आहे, तो फुटबॉल खेळताना की जो प्लेयर आहे, जो खेळाडू आहे त्या खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील पोझिशन हे निश्चित केलेले असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण त्या खेळामध्ये
आपण केलेली जी प्लॅनिंग आहे, आपण केलेली जी योजना आहे, त्या योजनेनुसार आपण प्रत्यक्षात की जो मैदान आहे त्या मैदानावर तो खेळ काय करू शकतो, खेळू शकतो. म्हणून त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे गरजेचे आहे. कारण त्यानुसार तो खेळाडू, तो प्लेयर मैदानावर प्रत्यक्षात की तो जो खेळ आहे तो खेळ काय करू शकतो, प्ले करू शकतो, खेळू शकतो. आणि त्याचनुसार ध्येयांचं देखील आहे की जर आपण ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीच्या आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं मापन करता येईल आणि त्यामुळे विशिष्ट मार्ग देखील आखता येतील. त्यामुळे पूर्तीच्या संपूर्ण जो पिरियड आहे, संपूर्ण जो कालावधी आहे, त्या कालावधीचे आपल्याला त्यामुळे बेंचमार्क ठरवता येतील. आणि बेंचमार्क जर आपण ठरवलं, मानक जर ठरवलं, तर सुधारणा करण्याची देखील आपल्याला संधी शोधणे सोपे होते. जसं त्याचं उदाहरण आपण पाहिलंच, हे फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे जे मैदान आहे त्या मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते. इट इज अ सेकंड स्मार्ट गोल्स. इट इज अ सेकंड स्मार्ट गोल. इट इज अ सेकंड स्मार्ट गोल. म्युझरेबल, मोजता येण्याजोगा. एम स्टँड फॉर म्युझरेबल. नाव नेक्स्ट वन इट इज अचिव्हेबल. अचिव्हेबल इट इज काय म्हणू आपण, प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. की असंच आपण की जे गोल आहे, जे ध्येय आहे, ते ध्येय आपण सेट केलं पाहिजे की जे आपल्याकडून प्रत्यक्षात फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये आपण काय करू शकतो, प्राप्त करू शकतो, साध्य करू शकतो. अशाच प्रकारचं ध्येय, अशाच प्रकारचं स्वप्न, अशाच प्रकारचं लक्ष्य आपण काय केलं पाहिजे, सेट केलं पाहिजे, स्थापित केलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्याकडून ते साध्य करणे, प्राप्त करणे शक्य होईल. अशाच प्रकारचे ध्येय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करा, सेट करा. नाही तर बऱ्याच वेळेस आपण कोणीतरी सांगतंय आणि ते सांगतंय म्हणून आपण ते क्षेत्र आपण चूज करीत असतो, निवडत असतो. म्हणूनच इट इज अ थर्ड वन, अचिव्हेबल. साध्य करण्यायोग्य किंवा प्राप्त करण्यायोग्य. बघा या ठिकाणी, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. डेझिग्नेटेड म्हणजे योजलेले किंवा ठराविक असाही त्याचा अर्थ होतो, डेझिग्नेटेड. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड म्हणजे पूर्ण, इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम्स. पिरियड म्हणजे काय, कालावधी असा आपण त्याचा अर्थ घेऊ. ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवावीत. म्हणजेच ठराविक पिरियड आहे, ठराविक कालावधी आहे आणि त्या ठराविक कालावधीमध्ये आपल्याला आपण ठरवलेले जे स्वप्न, आपण ठरवलेले जे ध्येय आहेत, ते ध्येय आपल्याला ठराविक कालावधीमध्ये कंप्लीट करता येतील, पूर्ण करता येतील. अशाच प्रकारची ध्येये आपण काय केली पाहिजे, निश्चित केली पाहिजेत. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक अ स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ केरियर. ब्रॉडर म्हणजे काय, व्यापक किंवा विस्तृत. ब्रॉडर मीन्स व्हॉट, व्यापक किंवा विस्तृत. व्यापक किंवा विस्तृत असं आपण त्याला म्हणू शकतो. की ऑफन म्हणजे वारंवार. दीज गोल्स मे ॲक्ट लाईक अ स्टेपिंग स्टोन्स म्हणजे मैलाचा दगड असा आपण अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. याच्या आधी स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर म्हणजे नेक्स्ट डिफाईन अ कॅरियर. म्हणजे अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी, फर्स्ट स्टेप, किंवा मग मैलाचा दगड बनण्याचे काम करतात. त्यामुळे कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. म्हणजे ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी ध्येय जर आपण ठरवली आणि अशा प्रकारची ध्येय ठरवल्यानंतर ती विस्तृत ध्येये, ती विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात. कारण आपण ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशीच ध्येय आपण ठरवलेली आहेत, सेट केलेली आहेत, स्थापित केलेली आहेत. आणि अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे
काम करतात, ज्यातून आपल्याला कित्येकदा भविष्यातील कारकीर्द आपण काय करू शकतो, ठरवू शकतो. भविष्यातील कारकीर्द ठरू शकते, त्यामुळे की ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशा प्रकारची ध्येय जर आपण स्थापित केली तर ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. त्याचं पण या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट अ प्राईम मिनिस्टर बट कॅन होप टू रीच द हाईट्स इन द फ्युचर. प्रेसिडेंट मीन्स व्हॉट? हू इज अवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया? रामनाथ कोविंद हे आपले काय आहेत? प्रेसिडेंट आहेत म्हणजेच प्राईम मिनिस्टर आहेत. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती आहेत. प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती आपण म्हणतो. रामनाथ कोविंद आहेत आपल्या भारताचे राष्ट्रपती. प्राईम मिनिस्टर PM कोण आहेत? हल्ली भारताचे प्राईम मिनिस्टर कोण आहे? माननीय श्री नरेंद्रजी मोदी हे भारताचे काय आहेत? प्राईम मिनिस्टर आहेत. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. होप म्हणजे काय? आशा, अपेक्षा. हाईट्स म्हणजे उंची. इन फ्युचर या ठिकाणी बघा. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट अ प्राईम मिनिस्टर बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. दोज हाईट्स की कदाचित आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच पाहू शकतो. म्हणजेच अशाच प्रकारची गोल, अशाच प्रकारची ध्येय आपण काय केली पाहिजे? निश्चित केली पाहिजे की जेणेकरून आपल्याकडून ते साध्य होऊ शकतील, आपल्याकडून ते प्रत्यक्षात अचीव करता येतील. अशाच प्रकारची गोल आहेत, अशाच प्रकारची जी ध्येय आहेत ती ध्येय आपण काय केली पाहिजे? निश्चित केली पाहिजे, सेटिंग केली पाहिजे. जसं आपण हे उदाहरण पाहिलंच की ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट और अ प्राईम मिनिस्टर बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. की आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न आपण या ठिकाणी नक्कीच काय करू शकतो? पाहू शकतो. अशा पद्धतीने आज आपण जे फर्स्ट 3 स्मार्ट गोल्स आहेत त्यांविषयी या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहेत. स्मार्ट S स्टँड फॉर स्पेसिफिक, M स्टँड फॉर मेजरेबल अँड A स्टँड फॉर अचिवेबल. त्याच्यानंतर रिमेनिंग 2 जे स्मार्ट गोल्स आहेत, R स्टँड फॉर रिअलिस्टिक अँड T स्टँड फॉर टाईम बाउंड्स. हे जे 2 रिमेनिंग स्मार्ट गोल्स आहेत, we will discuss about these 2 smart goals. We will discuss about these 2 smart goals next period. Thank you very much. याविषयी जर तुमच्या मनात काही शंका असतील, डाऊट्स असतील तर ते तुम्ही हमखास काय करू शकता? विचारू शकता.